दर्शक हो नमस्कार, शुभ सायंकाळ। आज 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खरं तर उजनी धरणात जी काही पूरस्थिती निर्माण झाली आहे ती पूरस्थिती ओसरण्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक सखल भाग आहे, त्या सखल भागामध्ये पाणी गेले आणि हा पूर ओसरायचा असेल तर दौंडची आवक किती आहे आणि उजनीतून विसर्ग किती सोडला जातोय, त्याच पद्धतीने विहिरीची आवक किती आहे याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओ माध्यमातून आपण उजनीची सध्या फक्त अपडेट पाहतोय। आज 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता जर आपण पाहिलं तर दौंडची आवक आहे ती दौंडची आवक थोडीफार वाढायला लागलेली आहे ठिकाणी दिसते आहे। दुपारी 3 वाजताचा 2:30 वाजताचा आपण व्हिडिओ पाहिला, 12:30 वाजता व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये पाऊण लाखाच्या आसपास ही दौंडची आवक होती। मात्र आता सायंकाळी 6 वाजता आणखी ती दौंडची आवक वाढली आहे। ती आवक 77,755 क्युसेक इतकी दौंडची आवक झाली आहे आणि उजनीतून भीमानाच्या पात्रामध्ये मात्र 90,000चा जो विसर्ग आहे जो दुपारी 2:30 वाजता तो वाढवण्यात आला होता, तो विसर्ग आता कायम आहे 90,000 विसर्ग। आणि तसे वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक विसर्ग असा 91,600चा विसर्ग 91,600 क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमानाच्या पात्रामध्ये सोडला जातोय। आणि उजनी धरणाची टक्केवारी पाहायला गेली तर उजनी धरणाची टक्केवारी ही 107.62% इतकी धरण भरलंय आणि धरणाची जर एकूण टीएमसी मध्ये पाहायला गेलं तर ते 121.32 टीएमसी धरण सध्या हे भरलंय। त्यामुळं उजनीची आवक आहे ती थोडीफार वाढायला लागली, ही खरंच चिंताजनक गोष्ट आहे। ती आवक दौंडची आवक कमी व्हायला पाहिजे तर उजनीचा जो विसर्ग आहे तो कमी होणार आहे। मात्र दुसरी जमीनची बाजू म्हणजे विहीरमधला जो काही विसर्ग आहे तो विहीरमधला विसर्ग हा कमी केल्याचं आपण या दुपारीच त्या मध्येतीनं आपण सांगितलेलं आहे।